बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित एक कथा मुऱ्हाळी. काव काव काव. पडाळी बाहेर बकुनाच्या फांदीवर बसून एक कावळा कर्कश आवाजात ओरडत होता. त्या आवाजानं नुकतंच लग्नात कळसाचं पाणी अंगावर पडलेली पदर करीन राही आपल्या सुखद स्वप्नातून जागी झाली. भुवयाची धनुकली ताणून लंबवर्तुळाकार चेहरा करून कावळ्याकडं नवालपणी पाहू लागली. कावळ्यालाही मग लय जोर चढला. चेव आला. राईकडं तोंड करून तो मोठमोठ्यानं ओरडत राहिला. कावळा असा सकाळीच ओरडत राहिला की पाहुणा येतो हा संकेत राहीला चांगल्या परीनं ठाव होता. म्हणून आज कोण गावचा पाहुणा येणार आहे ह्याविषयी ती विचार करू लागली. पहिल्या झूट तिला मसुंडीच्या पाहुण्याची सय आली. कारण तिचं लगीन होऊन 15 दिवस झालं होतं, पण तिला न्यायला अजून तिकडचा मुराळ्या आला नव्हता. मुराळीच्या नुसत्या कल्पनेनंच त्या नव्या नवरीचं सारं तरण शरीर रोमांचित झालं. त्या अवस्थेतच तिनं पडाळीच्या बाहेरच्या दालनातून आतल्या दालनात डोकावलं. तिथं कोपऱ्यात तिची आई चुलखांडाजवळच पिठाचा मातन, भाकरी बडवायची काटवट, पाण्याची चरवी यांची मांडामांड करीत होती. विळ्यागत वाकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईचं आपणाकडे लक्ष नाही हे हेरून राहीनं अस्पष्टच्या आवाजात कावळ्याला उद्देशून म्हणलं. कावळ्या, जर आज मला माया मुराळी यायचा असन तर तू बसून राहशील, नाही तर. कावळा उडाला नाही. राही उमगली आणि तिच्या अंतकरणाला कितीतरी गोड गुदगुल्या झाल्या. तिला तिथं उभं राहावं ना. कवाडाजवळून ती आतल्या दालनात आली. मातनातून काटवटीत पीठ फेडणाऱ्या आपल्या आईला लाडावून बोलली. आये. काटवटीतील पिठात चरवीतलं पाणी भाडकन ओतत तिच्या आईनं मान वर केली. राहीच्या फुललेल्या चेहऱ्याकडे पाहत कौतुकानं ती बोलली. काय ग राही पुरी, बाहेर का नाही? काय बाहेर? आपला पडाळी बाहेर बकोन आहे ना. निस्ता सवाल नको पुसूबाई, सपुर्द बोल का नाही. बाहेर बकोनाच्या फांदाडावर बसून एक कावळा लई केंदूळवर आडतोय, त्यो बी मप्प बघून. आय आता ग. म्हातारनं राहीच्या फुललेल्या चेहऱ्याचा आणि कावळ्याच्या ओरडण्याचा मेळ घातला. तरी अर्थ स्पष्ट न करता ती गमतीनं बोलली. कावळा आवर आडतोय होय, वरड ना बिचारा. नाही पर आय त्याला वरडाया काय कारण? कारण आत्ता ग बया. राहीनं म्हातारीच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव ओळखला. बोलली. आय लई आडपांग करतीस बघ. पाहुणा यायचा असन म्हणून कावळा वरडतोय ना. आणि यावर म्हातारी चहाला उकळी फुटल्यागत हसली. म्हणाली. होय ग, त्या बिगार का कावळा उगा वरडल. मग पाहुणा नक्की यायचा म्हण की. कापसाच्या बोंडागत उमलल्या राहीनं लाजेनं लाल होत म्हणलं. तिच्या आईनं काठवडीतील पीठ मळता मळता आपली मान होकारार्थी हलवली. आहे काय ग? पर कोण गावचा पाहुणा येणार ग? असं होय, आता याड पांघरायची तुझी बारी जणू. राही सुकावली. बोलली. जर मी मुराळी संग नांदाय नाही गेले तर ग. तर का व्हायचं? तुला हे कण हाय गोड वाटायचं आणि माझ्या सुब्बाराव जावयाला आहे. राही गोरी मोरी झाली. सुब्बारावच्या उल्लेखानं राही मोहरली. त्याची ती गव्हाळ रंगाची देखणी मूर्त साईल संगील तिच्या डोळ्यांपुढं मोठ्या ऐटदारपणं उभी राहिली. तिच्या सर्वांगावरून लगेच हाताचं मोरपीस फिरवू लागली. राहीला गोड गुदगुल्या झाल्या. राही मग आईजवळ थांबलीच नाही. पायातील तोड्याखालचं सुटलेलं हळदी रंगाचं चिंदूक नीट बांधून तिनं कोणाऱ्यातला ऐना घेतला.
कवाडाजवळ गेली. आयण्यात आपलं रूप निरखू लागली. लगीन झाल्यापासून आयण्यात राहून पाहणं हा तिला चळच भरला होता. आपलं देखणं रूप आयण्यात पाहताना ती स्वतःला हरवून जायची. आपलं प्रतिबिंब हे सुब्बारावचं आहे असं समजून ती प्रतिबिंबाच्या तोंडाला तोंड लावायची. एक अनोखा आनंद घ्यायची, तोही डोळे मिटून. आत्ता देखील ती तो आनंद घेणार तो तिची नजर समोरच्या पिप्पर वाटेवर गेली आणि ती चपापलीच, थरारली. तिचे डोळे विस्पारले. ती लगेच आयना घेऊन आत पळाली. कोनाऱ्यात आयना ठेवून आईला गडबडून बोलली, आये काय ग? मायावाला मुराळी येतो या समुखच्या पिप्पर वाटेनं. हा वय शपथ माया गळ्याची. तर मग पडाळ झाड पहिली. राहीला गाड्यांच्या शर्यतीतील बैलागत फुरान आलं. कवाडामागची शिरई घेऊन तिनं भुई झाडली. परत आईजवळ येऊन तिनं म्हणलं, तू उठ उठ, मी भाकरी करते, तू माझ्या मुराळ्याशी बोलत बस. पर काय ग? मुराळी कोण हाय? थोरलं चंदरराव की मधलं मोहनराव? थोरलं भावजी आहेत. कोणी का असना, आपल्याला काय? आपलं मालिक धाकटं सुब्बाराव. कसं वय? राही चाचरली. पुन्हा एकदा सुब्बाराव तिच्या डोळ्यांपुढं आपला गुलाबी रुमाल सावरीत ऐटदारपण उभा राहिला. हसू लागला. भाकरी करताना राहीचं मन जाग्यावर नव्हतंच. सुब्बाराव भोवती ते फिरत होतं. पाहुण्याची बाहेर पायतानं वाजली तशी म्हातारी पुढं झाली. पदर नीट सावरीत बोलली, थोरलं जावाय, या या आतमध्ये येवा. पाहुणा आत आला. जात्याच्या पाळीजवळ अंतरल्या कांबळ्यावर बसला. काही बोलायचं म्हणून बोलला, मामी बरं आहे ना? बरं, तुम्ही बरं केलं म्हणून बरंच म्हणायचं का नाही? म्हातारीच्या त्या शब्दावर पाहुणा चांगला ऐस पैस हसला. त्यावेळी त्याच्या वरच्या तुटलेल्या ओटातून तंबाखूनं घाण झालेले दात कसे तरीच डोकावले. दाढखालची तंबाखू थू थू करीत तो नाकातच बोलला, मामी आमच्या सुब्बारावची नवरी कुठं आहे? ती आज चुलकांडा व भाकरी करते या का? पाहुण्यानं आत डोकावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मधल्या कुडामुळं बाहेरच्या दालनातून आतल्या दालनातील राही त्याला दिसेना. ती बघण्याची अनावर इच्छा त्याला झालेली म्हणून तो बोलला, मग तिला पाणी आणाय सांगा जरा. पाहुण्याला न्याहारीच्या आधी अनुषापोटी एवढी तहान कशी काय लागली हे म्हातारला उमजेना. तिची मती गुंग झाली. पण एखाद्याला सकाळीच पाणी प्यायची सवय असते या समजुतीवर तिनं स्वतःचं समाधान करून घेतलं. म्हातारला वाटलं आपणच पाहुण्याला पाणी द्यावं. पण हो, पाहुण्यानं राहीला पाणी आणायला सांगितलंय. म्हातारी हाताचा रेटा देऊन मोठ्या कष्टानं उठली. भाकरी करणारा राहीला बोलली, राही उठ ग, पाहुण्याला पाणी दे जा. लाजऱ्या राहीला नेमकं हेच नको होतं. तरी ती उठली. हात धुवून भांड्याच्या फळीजवळ गेली. तिथून चांगला तांब्या घेऊन तिनं घडुशीवरच्या हंड्यात बुडवला. तांब्या भरला. डोईवरचा पदर उडून मग ती बाहेरच्या दालनात गेली. मोठ्या अदबीनं बाहेर बोलली, थोरलं भाऊजी पाणी घेवा. पण तिच्या बाह्याचं पाण्याच्या तांब्याकडे लक्ष नव्हतंच. तो सरळ तिला डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावून आपल्या टिपून ठेवल्या सावजाकडे पाहणाऱ्या हिंस्र श्वापदागत पाहत राहिला. टक लावून. राही आपल्या थोरल्या भायासमोर उभी होती. पायात नजर लावून, निश्चल, तटस्थ, भरीव छातीची, चंचल पाणीदार डोळ्यांची, गोऱ्या मावसल दंडाची, लोभस छान पोटऱ्याची पदर करीन राही पाहुणा मागून पुढून पाहत होता, निरखित होता. त्याचंही निरखणं राहीला कसंच वाटलं. तिला अवघडल्या गत झालं. राहीची आई आत असल्यानं तिला मधल्या कुडामुळं बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. पाहुण्यानं राही बरोबर कैचीत पकडली होती. भाऊजी पाणी घेवा. तिनं आठवण करून दिली.
पाहुणा भानावर आला. राहीच्या हातातला तांब्या त्यानं घेतला आणि तिच्या तिरप्या नजरेला नजर देत तो कोणत्या तरी विचारानं हेतुपूर्वक हसला. जत्रेच्या गर्दीत बाई माणसांना धक्का देऊन परत दाताडी चकणाऱ्या गावगुंडागत राहीला ते हसणं भयंकर वाटलं. तिचं पाय लटपटलं. तिला राहावं ना. एक कसल्या तरी चाहुलीनं ती तिथून ढळली. तसा तिचा थोरला भाया फिदी फिदी हसत बोलला, अशी लाजतीस का म्हणून? मी पाणी पिल्यावर तांब्या घेऊन आतमध्ये जा. शब्दातील खोच समजूनही राही उभी राहिली. पण हाटेला पाहुणा पाणी न पिताच तिच्याकडे टकाटका बघत राहिला. तसं पाहताना तो क्षणाक्षणाला फुलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता. राहीला वाटलं पाहुण्याला फाडकन बोलावं. भाऊजी, तुमच्या थोरल्या लेखीगत सोबल मी. तुमच्या धाकल्या भावाची नवरी मी. परकीन हाय. तरी मप्प बघून तुम्ही असं वेगळं का हसता? मला डोळं वाचवून का बघता? पण बिचारी राही भिडेमुळं बोलू शकली नाही. कशी बोलणार? पाहुण्याजवळचा तांब्या न घेताच मग ती आत सुंबाट पळाली. आई समुख उभी राहिली. तिचं ऊर धपापत होतं. तिचा चेहरा आकासला होता. राहीचा काळवंडलेला चेहरा पाहून म्हातारी चरकलीच. पुरीनं असा चेहरा का करावा? तिला पुसावं तर कुजबूज होणार. बाहेरच्या दालनात पाहुणा बसलेला. कान देऊन तू ऐकणार. कसं बोलावं? म्हातारी मग बाहेरच्या दालनात गेली. बसकन मारल्यावर पाहुण्याशी बोलू लागली. राही कुडाच्या आड राहून थोरल्याला पाहत होती. त्याचा तो वरचा तुटलेला ओठ, हातापायाची वाढलेली लांब लांब नख, पायांची कुरपानं भरलेली टाचाडं, दरवेशाच्या अस्वलागत सारं केसाळ अंग, बाई माणसाकडं पाहण्याची ती पापी नजर. राहीला त्याची शिसारी आली. थोरल्याबरोबर नांदायला जाऊ नये ह्या विचारापर्यंत ती येऊन ठेपली. थोरलं जावाय? बोला मामी. तुम्ही राहीला मुराळे आला जणू? नाही बा, मी रात्री कांडी वडगावला खंडू निलकाकडे आलो होतो. म्हणजे राहीला न्यायला नाही आलं म्हणा की? नाही, आपला असा तिकून सहज आलो उभार उभार. राहीला सुटका झाल्या गत झालं. मामी, पराच्या दिवशी मजवा मोहनराव सुब्बारावच्या नवरीला मुराळी येईल बघा. बरं तर मग त्यांच्या संगत आमची पोर धाडून आणदाई चालल? यावर पाहुण्यानं पडाळीच्या उघड्या कवाडातून लांब दूरवर पाहिल्यागत केलं आणि कपाळ अट्यांचं जाळं पसरलं. मग तो एकाएकी गडबडनं बोलला, मामी चालल, पर अनिशास मी आलोय तर मीच हिचा मुराळी होतो काय? नाहीतर मोहनरावाला बी हेलपाटा कशाला? राहीला दनारल्या गत झालं. तिनं भायाचा आखलेला डाव बरोबर ओळखला. आपल्याला मोहनरावसारखा चांगल्या वागणुकीचा भाया मुराळी म्हणून न्यायला येणार म्हणून थोरला परस्पर कांडी वडगावचं नाव करून इकडं आला आहे स्वतःचा डाव साधण्यासाठी. मामी, एक गोष्ट मात्र खरी. कंची व? आज पतो आमच्या म्हसुंडी खोऱ्यात मोहनरावची जना समद्या बायामध्ये उजी होती. पर काय? पर तुमची पोर लई देखणी व. आता जनावं बी तिचा नंबर लागेल बा. खोळी म्हातारी ह्यावर अभिमानानं हसली आणि राहीला नागराजानं अंगावर फडा मारल्या गत झालं. ती शहारली. जना मोहनरावची देखणी बायको. राहीला ती चांगली आठवली. लग्नात तिनं कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला. त्यावर चमकी टाकली होती. त्यात ती पिवळं चुळी पातळात होती. कुणाच्याही डोळ्यात ती भरायची. तिनं डोक्यावर नवऱ्याकडचा हराडेरा घेतला होता. तिची आणि राहीची लगेच गट्टी जमली होती. वरातीत संधी साधून तिनं आपल्या नव्या जाऊबाईला एक गुपित सांगितलं होतं. नया जाऊबाई, आपल्या पडाळीत कह्याची म्हणून वान नाही, पर थोरलं भाऊजी लई वंगाळ माणूस. वय आज पत्तो त्याने मुसंडी खोऱ्यातल्या कित्येक बायांना डागाळलंय. त्यांची आबरू घेतली. काही ना तर जिंदगीतून पार उठवलंय.
राही सार ऐकत होती. आणि जादा कयाला नया जाव बाय, माझ्या लेकराची आण घेऊन सांगते. त्यांनी मला सुधिक काय सांगू. आणि तिनं आपली मान खाली घातली होती. मामी, मग मी आणि सुबरावाची नवरी निघतो तिसरा पहारा. तो गरजला. भायाचं बोलणं ऐकून राही तर पार घाबरली. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. इतक्या लांबचं सासर, त्यात डोंगर दऱ्यांचा मार्ग, त्यातून पायी पायी जायचं. तिथं जायला कमीत कमी जेवण वेळ तरी होणार. एवढी रात करून जाण्यात थोरल्याचा काय उद्देश. लाजऱ्या राहीनं मग मागं पुढं पाहिलं नाही. ती कडाडली. आहे, मी ह्यांच्या संगत तिसरा पहारा नाही निघायची, सांगून ठेवते. पर का. राही त्यावर काही बोलली नाही, बोलू शकली नाही. तिनं पाहुण्याकडे जळजळीतपणं पाहिलं. त्यानं ते ओळखलं. तसा तो डळमळला. तरी उसनं अवसान आणून त्यानं मनाशी आडाका बांधला. मग धारदार आवाजात बोलला. मामी, तुमच्या पोरीच्या काय आहे मनामंदी. तिला नांदायचं नसलं तर तसं सांगून ठेवा. मग आम्ही सुबरावाला. पाहुण्यानं हा पवित्रा घेतलेला पाहून म्हातारला घाम फुटला. हात जोडून ती बोलली. जावाय, असं कसं होईल. पोरगुणाची हाय आमची, तुम्हाकच नांदणार ती. तिला खुशाल घेऊन जा. मग ती काय बोलली आहे. खोळी आहे व ती, तिचं मी आत्ता आवरून देते. म्हातारी नरमाईनं बोलली. पर ती संग नाही आली मायात. त्यानं अंदाज घेतला. तर खुशाल वडीत न्या तिला. आता तुमचाच हाक हाय तिच्यावर. बास. पाहुण्याला हेच पाहिजे होतं. विजयानं तो बोलला. मग झालं तर मी बी तिला आज नेल्या बिगा राहीत नाही. बघतो ती कशी येत नाही ती. बिचारी राही मग असहाय्यपणे बाहेर आली. तिचा मार्गच खुंटला होता. ती मटकन खाली बसली. तिनं आपलं डोकं गच्च आवळलं आणि केविलपणं दूरवर पाहिलं. तो तिला पिंपळाच्या वावरात मारुती अप्पांच्या 6 दांडग्या हेडी बैलांचा लोखंडी नांगर चालताना दिसला. टिप्पं ढाळणाऱ्या बिचाऱ्या राहीच्या डोळ्यांसमोरून तो लाकडी नांगर पुढं पुढं सरकत होता, वावराचं मूळ रूप उद्ध्वस्त करीत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.